Welcome student, Venutai Chavan College, Karad, Standard 11th, Bookkeeping and Accountancy. Last video we studied meaning of bookkeeping, definition of bookkeeping. In this video we will study meaning of accountancy and definition of accountancy. Difference between bookkeeping and accountancy. First, meaning. Accountancy is wider than bookkeeping. Bookkeeping is a primary stage in accountancy. Bookkeeping is a part of accountancy. It is the process of recording transaction in the books of accounts. Accounting is a part of accountancy. Accountancy is the practice of recording, classifying and reporting of business transactions for a बिझनेस. बुककीपिंगपेक्षा अकाउंटन्सी ही कन्सेप्ट खूप मोठी आहे. बुककीपिंग हा अकाउंटन्सीचा एक भाग आहे. अकाउंटन्सीची सुरुवातीची स्टेप म्हणजेच बुककीपिंग. बुककीपिंग इज अ प्रायमरी स्टेज ऑफ अकाउंटन्सी. त्यानंतर आपण इथून पुढे जे टॉपिक सगळे शिकणार आहोत त्यामध्ये जो आपला थर्ड टॉपिक आहे जर्नल अँड फोर्थ टॉपिक लेजर, हे दोन्ही काय आहेत तर बुककीपिंग आहेत. आणि त्याच्यानंतरचे जे सगळे काही टॉपिक आहेत सबसिडरी बुक्स, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, डेप्रिसिएशन, rectification of errors, final accounts. We are prepared in trading account, profit and loss account, balance sheet. These are all the included in accountancy. हे सगळे आपल्याला तिथं काय करायचं आहे, तयार करायचं आहे. नेक्स्ट, डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. Accountancy refers to the entire body of the theory and process of accounting. Entire body means इथं आपल्याला बघायचं की पूर्ण एक वर्षाचं जे काही तुमच्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या रेकॉर्ड केले जाणार आहेत. तिथं ॲनालिसिस केले जाणार आहे, क्लासिफिकेशन्स केलं जाणार आहे आणि जे काही तुमचे जे अमाऊंट्स आहेत, जे काही तुमचा प्रॉफिट आहे ते तुम्हाला तिथं सांगितलं जाणार आहे. इट मीन्स अकाउंटन्सी मीन्स इट इज ॲन ॲक्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बॅलन्स ऑफ अकाउंट्स, ड्रॉइंग्स, कन्क्लुजन अँड इंटरप्रिटेटिंग द रिझल्ट theory of. Then next definition. Nearly every business enterprise has an accounting system. It is mean of collecting, summarizing, analyzing and reporting in monetary terms information about the business transactions. प्रत्येक व्यवसायामध्ये अकाउंटिंग सिस्टीम असते. इट इज मीन ऑफ, याचा अर्थ असा की कलेक्टिंग, गोळा करायचं, समरायझिंग, त्याचं सारांश छोट्या स्वरूपात त्याला आणायचं आहे, अँड ॲनालायझिंग, त्याचं वेगवेगळ्या भागामध्ये रूपांतर, लाईक दॅट लेजर्स, अँड रिपोर्टिंग इज मॉनिटरी टर्म्स, आणि त्याचं सगळ्याचं रूपांतर तुम्हाला पैशामध्ये करायचं आहे. इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन, आणि ती जी काही माहिती आहे ती तुम्हाला पैशांच्या स्वरूपात
मीन्स इट इज युअर प्रॉफिट, किंवा तुम्हाला काय जर लॉस झाला तो काय तुमचा इन्कम आहे, एक्सपेन्स आहे, हे तिथं सांगायचं आहे. नेक्स्ट, डिफरन्स बिटवीन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. फर्स्ट, meaning. Bookkeeping records and classify the business transaction. Accountancy summarize and analyze business transaction whole year. Next different stage. Bookkeeping is the primary stage of accountancy, and accountancy is include secondary stage of analysis and interpretation. Bookkeeping is primary stage and accountancy is secondary stage. Then objective. It aims at bookkeeping the records and provides a primary information. बुककीपिंग हे जे आहे ते सुरुवातीची माहिती आपल्याला काय करून देतो, गोळा करून देतो. आणि अकाउंटन्सी एम्स ॲट फाइंडिंग द प्रॉफिट ऑर लॉसेस अँड गिवन द फायनान्शियल पोझिशन. तुमच्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय आहे ते तिथं तुम्हाला समजावून सांगतं. नेक्स्ट, रिस्पॉन्सिबिलिटी. ज्युनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर बुककीपिंग अँड सिनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर अकाउंटन्सी. म्हणजे जे काही डे टू अकाउंटंट असतात, जे टॅलीमध्ये किंवा जे काही अकाउंटिंगचे पॅकेज आहेत त्याच्यामध्ये ते रोजच्या रोज रेकॉर्डिंग करत असतात, किंवा एखादा जर ओनर ऑफ द शॉप असेल तर त्याचे जो काही तो सुरुवातीला काहीतरी लिहून ठेवत असेल किंवा काही कम्प्युटरवर रेकॉर्डिंग करून ठेवत असेल तर इट इज अ प्रायमरी स्टेज. आणि त्याच्यासाठी तो स्वतः वैयक्तिक तो जो ज्युनियर स्टाफ आहे त्याला आपण ज्युनियर स्टाफ म्हणूया, तो रिस्पॉन्सिबल असतो. आणि सिनियर जो काय आहे, जे टॅक्स कन्सल्टंट असतात, जे CA असतात, ते जे अकाउंटन्सीला काय असतात, रिस्पॉन्सिबल असतात. देन आउटकम. बुककीपिंग बेसिकली रिझल्ट इन जर्नल अँड लेजर. आपण बघणार आहोत तिसरा आणि चौथा टॉपिक. त्याच्यामध्ये आउटकम बुककीपिंग जे आपण करणार आहोत, प्रिपेअर अ जर्नल अँड लेजर. त्याच्यात मग ते काय आहे, बुककीपिंगचं आउटकम आहे. आणि इन अकाउंटन्सी द रिझल्ट ऑफ अकाउंटन्सी इज प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. हा आपण शेवटचा एकदम जो 10वा टॉपिक शिकणार आहोत ते म्हणजेच आपण काय आहे, अकाउंटन्सी आहे. आणि त्याच्यातून आपल्याला वी आर प्रिपेअर बॅलन्स शीट and profit and loss account. Next is period. Bookkeeping gives day-to-day details and accounting gives us details of entire year, means 1st April to 31st March. बुककीपिंगमध्ये रोजचा, दिवसाचा, 1 दिवसाचा, 2 दिवसाचा एवढाच पिरियड लिमिटेड असतो आणि तेवढ्याच तिथं नोंदी केल्या जातात. आणि तुमच्या अकाउंटन्सीमध्ये पूर्ण वर्षभराचं तिथं काय नोंदी केल्या जातात. ॲनालिसिस. द प्रोसेस ऑफ बुककीपिंग डज नॉट रिक्वायर एनी ॲनालिसिस. Accountancy uses bookkeeping information to analyze and interpret the data and then compiles into report. बुककीपिंगला कोणत्याही प्रकारचं वेगवेगळीकरण करण्याची गरज नसते, पण अकाउंटन्सीमध्ये इथं तुम्हाला ॲनालिसिसची गरज असते. डिसिजन मेकिंग.
मॅनेजमेंट कॅनॉट टेक अ डिसिजन बेस्ड ऑन द डाटा प्रोव्हाइड बाय बुककीपिंग. बुककीपिंग जो काही आपल्याला इन्फॉर्मेशन देतो, म्हणजे लेजर आणि जर्नल देतो, त्याच्यावरून आपण कोणताही डिसिजन घेऊ शकत नाही. इन अकाउंटन्सी, डिपेंडिंग ऑन द डाटा प्रोव्हाइडेड बाय द अकाउंटन्सी, द मॅनेजर कॅन टेक क्रिटिकल बिझनेस डिसिजन्स. जे काही तुम्ही अकाउंटन्सीमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स देणार आहे, बॅलन्स शीट्स देणार आहात, त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या जे काही तुमचे क्रिटिकल डिसिजन आहेत ते तिथं तुम्ही इझिली घेऊ शकता. अँड लास्ट, स्किल रिक्वायर्ड. बुककीपिंग हॅज नॉट रिक्वायर्ड फॉर analytical skill is not required for bookkeeping. And in accountancy requires analytical skill. इथं तुम्हाला बुककीपिंग करायला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला स्किल लागणार नाही. मी ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हाला घेतलं होतं की एक एक्झाम्पल दिलं होतं की तुम्हाला आईनं एक खर्च करायला सांगितलेला आणि तो दिवसभरात तुम्ही करून यायचा आणि त्यानंतर तुम्हाला तिथं त्याचं हिशोब करून तुम्ही तिथं मांडायचं. हा मी तुम्हाला तिथं एक्झाम्पल, तेच म्हणजे तुम्ही ते एक्झाम्पल सोडवलं त्यालाच आपण बुककीपिंग असं म्हणणार आहे. मग तिथं तुम्हाला स्किलची गरज नव्हती. पण इथनं पुढं जसं आपण पुढचे टॉपिक शिकत जाणार आहे तसे तुम्हाला काय येत जाणार आहे, तुमच्याकडं एक स्किल तिथं येत जाणार आहे. Basis of accounting. There are mainly 3 bases of accounting in common uses. First, cash basis, mercantile basis, mixed or hybrid basis. First is cash basis. Under the cash basis of accounting, accrual cash receipts and accrual cash payments are recorded. याच्यामध्ये सुरुवातीला तुमच्याजवळ किती कॅश येते आणि तुमच्याजवळ कॅश किती जाते हे इथं बघणार आहे. कॅश रिसिट्स अँड कॅश पेमेंट्स. वी आर प्रिपेअर्ड अ कॅश बुक इन दिस टॉपिक नंबर 4. नेक्स्ट, मर्कंटाईल बेसिस. मर्कंटाईल मीन्स व्यापार विषयक. ॲक्युरेल मीन्स जमा करणे. Under the mercantile basis of accounting, the revenue whenever received or not but has been earned or acquired during the accounting period and expenses incurred whenever paid or not are recorded. मर्कंटाईल बेसिस म्हणजे काय आहे, कदाचित या वर्षभरात अजूनही आपल्याला पेमेंट्स मिळाले नाहीत किंवा आपण पेमेंट्स दिलेले नाहीत, पण आपल्याला ते या वर्षभरामध्ये काय मिळणार, परत आपल्याकडं ते मिळणार आहेत, त्याला आपण मर्कंटाईल बेसिस म्हणणार. देन मिक्स्ड अँड हायब्रिड बेसिस. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस अँड मर्कंटाईल बेसिस ऑफ अकाउंटिंग. अंडर मिक्स्ड बेसिस ऑफ अकाउंटिंग, both cash basis and mercantile basis are followed. Revenue and assets are generally records on cash basis, whereas expenses are generally taken on mercantile basis. याच्यामध्ये कॅश आणि क्रेडिट जे दोन्ही कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्या सगळ्या नोंदी, एंट्रीज इथं केल्या जातात.